सलीलने परस्पर तर ठरवलं नसेल, पण तो असा आगाऊपणा का करेल? तो तसा नाहीये. नक्की काहीतरी गडबड आहे. मला ना काहीच कळत नाहीये. जर हे आजीने केलं नाहीये, आजोबांनी केलं नाहीये, तर मग केलं कोणी? शांत हो, शांत, कूल डाऊन. ओके, तेच जमत नाहीये. हे बघ, मला सांग, होकार कळवल्यानंतर तुम्ही भेटला होता? विक्रांत, कम ऑन. मी आणि होकार. हो, मला माहिती आहे ते. म्हणजे मला म्हणायचं होतं की जो गैरसमज झाला त्यानंतर तुम्ही भेटला होता? नाही. मग तू इतकं टेन्शन का घेतेस? हे बघ, समोरासमोर बोलल्याशिवाय तो काहीही ठरवणार नाहीये. आणि तू अशी घाबरतेस जसं काय त्याने आजच सांगितलंय आणि उद्या लगेच तुला. विक्रांत, प्लीज वाक्य पूर्ण नको करूस. नाही, मी अंधश्रद्धाळू नाहीये, पण आजपर्यंत तू त्याच्या बाबतीत जे जे बोललायस ते खरं झालंय. कम ऑन मानसी. नाही विक्रांत, मी गंमत नाही करते. त्याला आता वेळेतच थांबवलं नाही ना, तर त्याच्या गैरसमजाची स्वप्न व्हायला वेळ लागणार नाही. आणि ती खरी नाही झाली तर त्याचा त्रास जास्त होईल. पण मला अजूनही हे कळत नाहीये की हे सगळं झालं कसं, आणि तो फोन कोणी केला? हो हो, बरं बरं, ठेवतो मी फोन. हा, अगं या मनूची पण कमाल आहे. तिने परस्पर त्या सलीलला होकार दिलाय. काय? अगं हे काय, त्या रानडेबाईंचा फोन होता, त्या म्हणाल्या आता. माझा तर विश्वासच बसत नाहीये. हो, पण मला आश्चर्य वाटतंय की ती कशी काही बोलली नाही. अगं लाजली असेल, पण एक गोष्ट मात्र चांगली झाली. आपण जे म्हणत होतो ते झालं. म्हणजे सलील हा चांगला मुलगा आहे हे तिचं तिला कळलं. छे, पण माझा अजून विश्वासच बसत नाहीये. मनूचा असेल, थांबा मी बघते. हॅलो. हा, हॅलो आजी. मी सलील बोलतोय. सलील, सलील पंडितचा फोन आहे. काय म्हणतोय बघ. आता एवढ्या हक्काने फोन केलाय म्हणजे तिने होकारच दिला असणार ना. हॅलो, बोल बाळा बोल. हा, ऍक्च्युली ना मला ते. काय रे, काय झालंय? म्हणजे मला तुम्हा दोघांची जरा हेल्प हवी होती. अगो बाई, हो हो, कसली तरी हेल्प हवी आहे म्हणतोय. बघा, बोला जरा. हॅलो. हा हा, बोल बाळा. हा आजोबा. काय रे, काय झालं? खरं तर मी ज्या गोष्टीसाठी तुमची मदत मागणार आहे ते ऐकून तुम्ही हसाल, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये, म्हणून तुम्हाला सांगतोय. बोल बोल. आजोबा, मला ना मानसीला सरप्राईज द्यायचंय. मानसीला सरप्राईज द्यायचं म्हणतोय? बघा, मी म्हणलं होतं ना, मी सांगितल्यानंतर तुम्ही हसाल. बरोबर, आता नाही हसत. बोल बोल. काय ना आजोबा, पहिला होकार आहे ना आयुष्यातला, आणि जेव्हा कोणी होकार देतं तेव्हा त्यात एक विश्वास असतो. तसं पाहायला गेलं तर आमच्यात अजून मैत्री सुद्धा नाहीये, पण तरीही तिने होकार दिलाय मला. ही गोष्ट ना माझ्यासाठी खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे. मला प्लीज तिच्या आवडीचं एखादं फूल सांगू शकाल? मला तिला ते गिफ्ट द्यायचंय. अगं, तो विचारतोय मनूच्या आवडीचं फूल कोणतं? त्याला म्हणावं, कोणी मनापासून दिलं ना तर मनूला सगळं आवडतं. सलील, हा, आमच्या मनूला की नाही तिच्यासाठी कोणी काही मनापासून केलेलं आवडतं. तेव्हा तू काळजी करू नकोस. ठीक आहे, मी बघतो, आणि आमची भेट झाल्यावर परत फोन करेनच मी तुम्हाला. बर, थँक्यू आजोबा. बाय. आपल्या मनूच्या नशिबातनं हिरा आहे, हिरा. नाहीतर काय,
किती काळजी घेतोय आतापासनं, किती जपतोय तिच्या मनाला. हॅलो. हा आजी, सलील बोलतोय. मला फक्त तुम्हाला एक सांगायचं होतं की यातलं काही मानसीला सांगू नका प्लीज. बरं बरं, नाही सांगत. हा, नाही सांगत. हा ठीक आहे, थँक्यू. ठेवू मग. वेडा ग बाई, वेडा. मी फोन केला हे मनूला सांगू नका हे सांगण्यासाठी फोन केला. चहा घ्या, चहा घ्या. गॉसिप विथ चहा का सिप. गॉसिप विथ चहा का सिप. हे असंच आहे, तुला माहितीये ना. असंच असतं. अरे चहाचे 2 घोट गेले ना पोटात की गॉसिपला एक वेगळीच गंमत येते. गॉसिप नाही, सरप्राईज आहे. सरप्राईज. काय 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 सांग सांग काय आहे. भाऊजी, आपल्या मानसीचं लग्न ठरलंय. नाही नाही, ती आपल्या नानू मामांनी मागे पसरवलेली एक अफवा होती. मी सांगितलं होतं अलकाणी गीताला. नाही नाही बाबा, अफवा वगैरे काही नाहीये. ही 100% खरी न्यूज आहे. खरं. थांबा, फोटो दाखवते. हो. हा बघा, सलील पंडित. बरा आहे, मुलगा बरा आहे. मुलगा दिसायला चांगला आहे. वागणं बोलणं सगळं चांगलं आहे. अरे इतकं सगळं चांगलं असून मानसी काही पुढे जात नाही. आश्चर्य आहे रे. हो, आणि तशी मानसी काय हट्टी वगैरे पण नाही. आणि उगाच कुठल्या तरी कारणासाठी विरोध करण्यातली पण नाहीये ती. मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू प्लीज. तुम्ही प्लीज मानसीला लग्नाला तयार कराल. नाही म्हणजे आजी आजोबांना तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट मिळाला तर त्यांना जरा बरं वाटेल ना, म्हणून म्हटलं. असं म्हणतेस. घेतलं तुझं चॅलेंज. काय ग गीता आणि अलका. येस. हॅलो, मी मानसी बोलतेय. मानसी देशपांडे. हां बोला ना. मग झाली का तयारी सुरू? मी म्हणाले आजोबांना, या स्थळासाठी कितीतरी मुली थांबल्या होत्या. तुम्ही नशीबवान आहात. हा, इतकंच विचारायचं होतं की होकार कुणी कळवला तुम्हाला? हा काय प्रश्न आहे? कुणी म्हणजे तुम्ही? नाही नाही, तसं नाही. म्हणजे नेमकं कुणी कळवला? का? आता कळवलं म्हणजे तुम्ही सांगितल्याशिवाय कोण कशाला कळवेल? हो, पण तरी कोण? बहुतेक तुमची बहीण असणार. ओके, थँक्यू अँड सॉरी.
बोला काका. हा त्या नानू मामाची बातमी खरी ठरली. हे आपल्या मोनिकाने फोटो दाखवला. असा मुलगा सलील पंडित. सलील असं नाव त्याचं. हो काका. काय ग हरल्यासारखं काय म्हणतेस? हो काका. चांगला मुलगा. आवडला ना तुला? पण मुलगा चांगला असणं आणि तो आवडणं यात फरक असतो ना. म्हणजे ताई असं का करते मला कळत नाही. बाळा मला सांग, तुला तो मुलगा आवडला नाहीये का? हॅलो मानसी. काका मी नंतर बोलते. बाय. हे अरे वा, छान दिसतेस. सलील मला काहीतरी बोलायचंय. रादर सांगायचंय. हा बोल ना. एक गडबड झालीये. म्हणजे माझं काही चुकलं का? नाही तुझं नाही. कुणाचं तरी काहीतरी चुकलंय. म्हणजे सलील आय एम व्हेरी सॉरी. तुला विवाह मंडळातून माझा होकार आहे असा फोन आला होता राईट? हो. मी होकार नव्हता दिला. पण मग विवाह मंडळात तसं कुणीतरी जाऊन सांगितलं का? हो. ओके. सलील मी नाही इट्स ओके. म्हणजे मला काही राग नाही आलाय. तू पण त्याचा एवढा विचार नको करू. म्हणजे कुणीतरी माझ्या भावनांशी वगैरे खेळ असं काही मला वाटत नाहीये. पण म्हणजे चुकून असं कुणी जाऊन सांगितलं का? हो. ओके ठीक आहे. आता त्याचा आपण कशाला एवढा विचार करायचा ना. ह्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट तर कळाली की तुझा होकार नाहीये. हो. पण एक विचारू, म्हणजे होकार नसेल पण नकार ठाम आहे का? खरं सांगू, मी अजून काही ठरवलं नाहीये. चला म्हणजे याचा अर्थ मला अजून होप्स आहेत. हरकत नाही, तू पूर्ण वेळ घे. टेक युअर टाइम. काही घाई नाहीये. एनिवेज आता आपण आज भेटलो आहोत तर मला जरा माझ्याविषयी सांगायला आवडेल, म्हणजे चालणार असेल तर. काय ना मानसी, मी ना होप्स अशा जनरली सोडत नाही. म्हणजे मला कुठल्याही गोष्टीत आनंद शोधायला खूप आवडतं. म्हणजे मला नकार देऊन जर तुला बरं वाटणार असेल तर माझी त्याचीही तयारी आहे. हो म्हणजे इतरांच्या आनंदात आनंद शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. जोडीदार दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारा असावा. एक विचारू? मी लिहिलेल्या अपेक्षांचा फॉर्म पाठबीट केलाय का? नाही खरं तर तो मी नीट अजून वाचलाही नाहीये. पण मी एक तुला सांगू, म्हणजे अपेक्षांच्या मोजपट्टीमध्ये कोणाला तरी तोलून मापून मग स्थळ पसंत करणं, ते निवडणं, हे ना मला संभव पटत नाही. एखादा माणूस आवडण्यासाठी किंवा पटण्यासाठी काही कारण नाही ना असायला लागत. आणि म्हणजे त्या अपेक्षांच्या फॉर्म मध्ये वगैरे मला असं खूप ना ते टेक्निकल वाटतं. म्हणजे एखादा माणूस आवडला, तो पटला की मग सगळं जुळून येतं. सॉरी. का काय झालं? नाही आज मला थोडंसं लवकर निघायला लागेल म्हणून. निघूया? ओह
कॅरी ऑन. नाही पण मी म्हणजे सोडू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. मी कॅब बुक केली. पण आजच्या भेटीमुळे आपल्याला 2 गोष्टी कळल्या. पहिली की होकार तू कळवला नव्हतास, आणि दुसरी नकार ठाम नाहीये. मी वाट पाहिन पुढच्या भेटीची. निघून बाय. बाय. हा बोल. विक्रांत, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. अगं, पण मला सांगशील काय झालंय? तू भेट मला. ताईने सगळा गोंधळ घालून ठेवलाय. मला काहीच कळत नाहीये. हो हो हो, तू शांत हो. ओके, मी निघतो. बोल आजी. कुठे आहेस? आजी ते मी हॉस्पिटलमध्ये आहे. हा मग निघ, लगेच निघ. आजी पण नाही नाही, काय आग वगैरे करू नकोस. मला माहिती आहे आज काय ऑपरेशन वगैरे नाहीये. माझ्याशी उगाच खोटं बोलू नको. आत्ताच्या आत्ता निघ आणि घरी ये. आम्ही सगळे वाट बघतोय. हो हो, निघतो मी. ओके. आजी, बरं झालं तुम्ही विक्रांतला यायला सांगितलं ते. नाही नाही, केलं नसतं ना असं तर तो आलाच नसता. आज तो घरी आला ना की मी त्याचा फोन काढून ठेवणार आहे. बरोबर. अरे अरे नथर्व, आज खेळत नाही आहात तुम्ही दोघंही? नाही तसं नाही, पण हा खेळत नाहीये. अरे देवा, का रे? आज बस वगैरे काही खेळत नाही आहात तुम्ही दोघंही? मिस्टर ड्रायव्हर, मिस्टर कंडक्टर, मी एक आयडिया देऊ? माझ्या खोलीत जा आणि बस बस खेळा. खरंच? ऑफकोर्स, माझ्या खोलीत जाऊन बस बस खेळा. मग आम्ही सगळे येतो तुमच्या बसमध्ये बसायला. पळा पळा पळा. मानसी, आय एम सॉरी. मला निघावं लागेल, थांबता नाही येणार, कारण आई आणि आजीचा फोन आला होता. त्या घरी वाट बघतायत. ठीक आहे. तू कशासाठी बोलवलं होतंस? विक्रांत, वधूवर सूचक मंडळात सलीलला माझा होकार सांगणारी ताईच आहे. मला अंदाज होताच. मंडळात सांगणारी ताईच आहे आणि तुझ्या घरी सांगणारी ताईच आहे. सगळ्यांना सांगत सुटली आहे याविषयी. आज मी सलीलला भेटले. सांगितलं त्याला की माझा होकार नाहीये म्हणून. सांगितलंस ना, मग झालं आता. होकार नाहीये म्हणजे नकार आहे असं नाही सांगू शकले मी त्याला. त्याचा उत्साह बघून हिने ना असं सगळ्यांना सांगून माझ्यावरचा ताण वाढवलाय. आणि त्यात आता ती घरी आली आहे. सो माझ्यावरचा ताण किती वाढणार आहे देवालाच माहित. एक बरं आहे की घरी तिचं कोणाशी पटत नाही.